नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्या बैलाला देवाची उपमा मिळेल असं जर कोणी बोललं तर लोक त्याला मूर्ख समजतील. मात्र एक बैल आहे ज्याला लोक देव समजतात, त्याच्या पाया पडतात आणि तो एखाद्या मैदानामध्ये पराभूत जरी झाला तरी लोक जेवत नाही, तर ढसाढसा रडतात. असा तो म्हणजे बकासूर. मात्र अलीकडच्या काही मैदानामध्ये बकासूरचा मोठ्या प्रमाणात पराभव होताना पाहायला मिळतो आहे. आता अशातच इंस्टाग्रामवरती एक क्लिप व्हायरल होते आहे, ज्यामध्ये पत्रकार त्यांच्या मामांना प्रश्न विचारतो की बकासूरला किती कोटींची मागणी आली. तर इस्रायल या देशाकडून बकासूरला तब्बल 3 करोड रुपयाची मागणी आलेली आहे आणि संशोधनासाठी बकासूर आम्हाला द्या, त्या बदल्यात 3 कोटी रुपये एवढी रक्कम देऊ, अशा प्रकारची मागणी आल्याचं या क्लिपमध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्या बैलाला तब्बल 3 करोड रुपयाची मागणी येऊ शकते का, यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र बकासूरबाबत ते घडलं आहे. बकासूरला तब्बल 3 करोड रुपयाची मागणी आलेली आहे. मात्र त्यांनी 3 कोटी रिचार्ज करायला विकत नाही, फक्त 8-15 दिवस रिचार्ज करायचं त्याच्या. या ऑफरला ठामपणे नकार दिलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे आपण बकासूरला विकणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली. मात्र 3 करोड रुपयाला बकासूरची मागणी आली असेल का, आणि एवढी रक्कम बकासूरसाठी लोक का देण्यास तयार आहे, कारण त्याचा तो एवढा का पळतो, हा एक संशोधनाचा विषय आहे. बकासूरबाबत आपल्याला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.